अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. शनिवारच्या या आपल्या भागवत निरूपण पर्वात गेल्या शनिवारी मंडळामध्ये उच्चारण शिबिर होतं, त्यामुळं आपण सुट्टी घेतली होती. आजच्या शनिवारी पुन्हा आधीच्या शनिवारचा धागा जोडून घेऊन आपण पुढे जाऊ. तो धागा भागवताच्या अष्टमस्कंधाचा म्हणजे 8व्या स्कंधाचा आहे. त्याच्यामध्ये ज्या 4 कथा आहेत त्यातली एक कथा आपण पाहिली होती. त्या कथेमागचं भक्तितत्वही पाहिलं. त्या 4 कथा कोणत्या? तर पहिली कथा ही गजेंद्र मोक्षाची आणि त्यामागचं तत्व आपण बघितलं की गजेंद्र हत्तींचा राजा, पण शेवटी पशुच. द्विपाद मनुष्य नव्हे, चतुष्पाद असा पशुच. आणि भगवत भक्ती माणसांचाच उद्धार करते असं नव्हे, तर पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार करते असं अत्यंत उदार आणि व्यापक तत्व गजेंद्र मोक्षाच्या कथेतून आपल्याला कळेल. आता त्यानंतर 4 कथापैकी दुसरी कथा आहे जी आज आपल्याला घ्यायची आहे, ती म्हणजे समुद्र मंथन आणि त्याच्यातून झालेली अमृताची प्राप्ती. त्याच्यानंतर तिसरी कथा जी आपण बघू ती बलिराजाला झालेला एक प्रकारचा दानशूरतेचा अहंकार, आणि तो अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान विष्णूने घेतलेला एक वेगळा अवतार, तो म्हणजे वामन अवतार. वामन या शब्दाचा अर्थ ठेंगू, उंचीनं कमी. पण या उंचीनं कमी भगवान का आहे? तर तो 8-10 वर्षांचा बटू आहे, लहान मुलगा आहे, आणि म्हणून त्याला नाव मिळालं वामन अवतार. ज्यानं बलिराजा कसा चांगला होता, प्रल्हादाचा, भक्तश्रेष्ठ प्रल्हादाचा, नवविधा भक्ती सांगणाऱ्या भक्तश्रेष्ठ प्रल्हादाचा नातू होता, त्यामुळे चांगला होता. पण चांगला जरी असला तरी एक दुर्गुण आपल्या परमार्थाच्या क्षेत्रात चालत नाही, आणि तो म्हणजे अहंकार. एक वेळ बाकी काहीही चालेल, पण अहंकार चालत नाही. आणि बलिराजाला तोच प्राप्त झाला, दानशूरतेचा अहंकार. तो दूर करायला वामन अवतार झाला. ही कथा या अष्टमस्कंधात आपल्याला भेटणार आहे. आणि अष्टमस्कंध संपता संपता आपल्याला 4थी कथा भेटणार आहे, ती म्हणजे जलप्रलयाची. आणि त्यामध्ये नव्या जगाची निर्मिती होण्यासाठी भगवंताने घेतलेल्या मत्स्य अवताराची. तसं म्हटलं तर हा पहिला अवतार, मत्स्य, कूर्म, वराह. मग पहिल्या अवताराची कथा 8व्या स्कंधात कशी? खरं तर ती पहिल्या स्कंधात असायला पाहिजे, पण अशा प्रकारचं गणित भागवताच्या भक्तिसूत्रामध्ये नाही. मागं पुढं असं होऊ शकतं. आपण 9वा स्कंध बघू, त्याच्यामध्ये परशुरामाची पण कथा आहे, रामाची पण कथा आहे 9व्या स्कंधात. आणि 10व्या स्कंधामध्ये श्रीकृष्णाची, भगवान श्रीकृष्णाची कथा आहे. आणि मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह या कथा आधीच्या 9 स्कंधामध्ये आगे मागे येतात. भक्तीमध्ये उमाळा असतो, भक्तीमध्ये उत्स्फूर्तता असते, भक्तीमध्ये मोकळेपणा असतो, भक्तीमध्ये गणित असायलाच पाहिजे असं नाही.
असलं तर चांगलं आहे, त्यामुळं फुलांची माळ होऊ शकेल. पण समजा गणित नाही आणि मोकळी फुलं असली तरी ती भगवंताला आवडतातच. एक सूत्र मात्र कायम आहे, ते म्हणजे भक्तिसूत्र. स्कंद पहिला काय आणि स्कंद एकादशता. 10व्या स्कंदात कृष्णाच्या लीला, तर एकादश स्कंदामध्ये श्रीकृष्णाचं वैकुंठ गमन म्हणजे निर्वाण, दशमस्कंधात जन्म आणि एकादश स्कंधामध्ये निर्वाण. जन्म आनंददायक आहे, निर्वाण दुःखदायक आहे. भावना दोन वेगळे आहेत, पण सूत्र एकच आहे, ते म्हणजे भगवत भक्तीच. या नजरेतून पहा, या दृष्टिकोनातून पहा की मग 8 अवतार 9 अवतार क्रमानं का नाही, याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. आता दुसऱ्या कथेकडे जाऊया. आणि ती दुसरी कथा म्हणजे समुद्र मंथन आणि त्यामधून प्राप्त झालेलं अमृत. इथंच अमृताची वाटणी करण्यासाठी मोहिनी अवतार विष्णू घेणार आहे. ज्या मोहिनी अवताराचं मंदिर हे नगर जिल्ह्यामध्ये नेवासे या गावी आजही आहे. त्याला महालयाचं मंदिर असं म्हटलं जातं. त्या मंदिरामध्येच प्रांगणात एका खांबाला टेकून आपल्या माऊलीनं भगवद्गीता मराठीमध्ये आणली, सांगितली, जी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक होऊन लिहून घेतली. तर मोहिनी अवतार आणि तिचं मंदिर हे आजही आपल्या महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात नेवासे या ठिकाणी आहे. तो मोहिनी अवतार या समुद्र मंथनानंतर, समुद्र प्राप्तीनंतर अमृताची वाटणी करताना येणार, त्यावेळी तो बघू. पण सुरुवात करताना शुकाचार्य आपल्या परीक्षित राजाला सांगतात की मी तुला अशा एका अवताराचं नाव सांगतो की तो राजा होता, पण राजर्षी होता. राजा असून ऋषी होता. त्याचं नाव अजित. नाव छान आहे, अजित. जो कोणाकडूनही जिंकला जात नाही तो अजित. हा राजा होता. पण शुकाचार्य परीक्षिताला म्हणताय की हा भगवंताचा, विष्णूचा अंशावतार होता. आपल्या हिंदू संस्कृतीनं एक मोठी गोष्ट साधलेली आहे, ती म्हणजे पूर्णावतार तो भगवान श्रीकृष्ण. पूर्ण पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम हा मानवाचा आदर्श आहे आणि तो आहे प्रभू रामचंद्र. विष्णूचे या दोघांसकट उरलेले 8 अवतार, जे 10 अवतार हे विष्णूचे 10 अवतार. पण मग बहुजन समाजामध्ये असणारे खंडोबा, ज्योतिबा, तुळजाभवानी, महालक्ष्मी अशा देवता किंवा देव, लोकदेव यांना अवतार म्हणायचं तर विष्णूचे 10 अवतार ठरले, यांना अवतार कसं म्हणायचं? यासाठी आपल्याकडे अत्यंत चांगली सुविधा केली, बुद्धिमान ऋषींनी केली. ती म्हणजे आपण अंशावतार मानतो. एक वर्तुळ घेतलं तर त्याच्यामध्ये 360 अंश असतात. सूर्यनारायण घेतला तर त्याचे हजारो किरण असतात. तसे एका भगवंताचे अनेक अंशावतार असू शकतात, नव्हे असतात. माझ्यासारखा माणूस एका धर्ममंडळामध्ये काम करताना भगवान गोपाल कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम मानतो, पण श्रीकृष्णाच्या खालोखाल तुम्ही कुणाला अवतार मानता असं म्हटलं तर दुसरं नाव मी राजा शिवछत्रपती यांचं घेईन आणि तिसरं नाव मी विनायक दामोदर सावरकर
यांचं घेईन. आता माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगितलं. तुमचं मत असंच असेल किंवा वेगळं असेल, पण काय सोय झाली बघा. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम, पण त्याचा जो अंश आहे तो राजा शिवछत्रपती श्रीमान योगी याच्यामध्ये आहे. आणि यांनी खरोखरच मृत्युंजय शब्दाला खरा अर्थ दिला ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये. ही अवताराची कल्पना आपल्याकडे कुठून आणि कशी आली, तर आपण भागवत बघताना भगवद्गीतेचा आधार घेत जाऊ. इथे घेऊया. हा भगवद्गीतेचा आधार म्हणजे भगवद्गीतेतला 10वा अध्याय विभूती योग. भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुनाला काही विभूती सांगितले, काही. आणि शेवटी म्हटलंय, अरे माझ्या विभूतींना अंत नाही. जिथं जिथं तेज आहे, जिथं जिथं ओजस्विता आहे, जिथं जिथं पराक्रम आहे, जिथं जिथं सदाचार आहे, त्या सर्व ठिकाणी मी आहे. हे भगवंताने सांगून ठेवलंय की अनेक अंशावतार असतील. आणि गीतेनंतर भागवतात व्यास मुनीच शुकाचार्यांच्या मुखानं राजा परीक्षेला सांगतायत की तुला एक अवतार सांगतो, त्याचं नाव अजित. आता या अवताराचं एकच काम आहे, अवतार कार्य, जे नंतर येणार आहे पण ते आता सांगितलं गेलं. ते म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेला मंथन करायचं म्हटल्यानंतर रवी पाहिजे. की रवी झाला होता मेरू पर्वत, रवीला दोरी पाहिजे. की दोरी झाला होता वासुकी नाग. आणि मंदार पर्वताला वासुकी नागाच्या दोरीनं जेव्हा मंथन सुरू झालं तेव्हा समुद्रामध्ये भगवंतांच्या लक्षात आलं की मंथन व्हायला पाहिजे असेल, घुसळण व्हायला पाहिजे असेल, त्या दोघांनी भागणार नाहीये. डेऱ्यामध्ये ज्याप्रमाणे खाली भूमी असते, डेरा असतो, माती असते, समुद्रात काही तसं काही नाही आहे. पण काहीतरी असायला पाहिजे, एखाद्या बेटासारखं पाहिजे, द्वीपासारखं पाहिजे. एवढ्या मोठ्या महासागरामध्ये मेरू पर्वताला टेकून धरेल, आश्रय देईल, आधार देईल, असं कोणीतरी असायला पाहिजे. आणि ते स्वतः विष्णूच झाले, कारण त्यांना समुद्र मंथन व्हायला पाहिजे होतं. त्याने कूर्म रूप धारण केलं, मत्स्य कूर्म वराह. पण ते कूर्म म्हणत नाही आहे, ते म्हणतात तो माझा अजित अवतार होता. हा जो राजा अजित सांगितला, कुणाकुणाही जिंकला न जाणारा, त्या अजित राजानं ते कासवाचं रूप घेतलं. अंशावतारानं विष्णूच्या समुद्र मंथनाला मदत केली, असं शुकाचार्य राजा परीक्षितेला सांगतात. पुन्हा आपला भागवत ग्रंथ एकीकडे इतिहास आहे, दुसरीकडे भूगोल आहे, जे भूगोलशास्त्र आहे, आणि तिसरीकडे ज्ञानकोश आहे. म्हणून भागवतामध्ये मन्वंतरांची नावं येतात. आता आपण बघितलं होतं रैवत मन्वंतर, वैवस्वत मन्वंतर. तसं इथं सांगितलंय की आता वैवस्वत हे आपले विठ्ठलाच्या जन्माच्या वेळ आहे, कुंडलिकाच्या वेळ आहे. पण रैवत मन्वंतर होतं आणि समुद्र मंथन होतं, जिथं कासवाचं रूप अजित या अंशावतारानं घेतलं. कथा सांगतायत शुकाचार्य राजा परीक्षितेला. पण मध्येच आठवण करून देत आहेत की सुत हे शौनकादी ऋषीनं, मागं आपण बघितलंय त्या वनामध्ये कथा सांगतात. सुताने कथा कुठे ऐकली? जेव्हा परीक्षितेला शुकाचार्य सांगत होते, यास म्हणून त्याचं भागवतात रूपांतर केलं, ते ऐकलं सूतने. आणि त्या सूताने नंतरच्या कालखंडामध्ये या शौनकादी ऋषींना ते सांगितलं. म्हणजे वक्ता आणि श्रोता दोन झाले, वक्ता आणि श्रोता दोन झाले, भिन्न भिन्न कालखंडातले झाले. त्याचाही संदर्भ दिला. आता प्रश्न असा की समुद्र मंथनाची एवढी अघटित घटना
अघटित जे पूर्वी कधी न घडलेले, न भूतो आणि कदाचित न भविष्यती, कदाचित भविष्यामध्ये सुद्धा घडणार नाही, पण त्याची खात्री नाही. न भूतो अघटित एवढं मात्र नक्की. आता एवढी विलक्षण घटना, अघटित घटना का करावी बरं? असं महत् कार्य निर्माण व्हायला तसंच काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. हो, मोठं कारण होतं ते म्हणजे देवांना असा अनुभव यायला लागला की काही कारणानं आपली शक्ती क्षीण होते, काही कारणानं आपल्या स्वर्गाचं वैभव कमी होतं. असं काय घडलं? पहिली गोष्ट अशी घडली की देवसुद्धा चुकतात, इंद्रसुद्धा चुकतो. तसं एकदा देवांच्याकडनं चूक झाली आणि दुर्वास मुनीने शाप दिला इंद्राला आणि स्वर्गाला की तुमचं जे काही वैभव आहे ना ते आता शिल्लक राहणार नाही, ते क्षीण होईल. पण दुर्वास मुनींच्या शापामुळं स्वर्गाचं वैभव हळूहळू कमी व्हायला. दुसरीकडं देवांच्या असं लक्षात आलं की जे दानव आहेत ते असुर झाले. मागं दानव आणि असुरातला फरक मी तुम्हाला सांगितलं. देव, दानव, मानव हे सारखे आहेत, पण जेव्हा ते सात्विक, राजस, तामस यापैकी तामसाचे आंधळे होतात, तामस या गुणानं अंध बनतात, तेव्हा दानवांचे असुर होतात. दानवांचे असुर होतात. बळीराजे तसं उदाहरण आहे. अशा स्थितीमध्ये आत्ता काय व्हायला लागलं तर दैत्य म्हणजे असुर म्हणजे मुळचे दानव अधिक बलिष्ठ झाले. बलिष्ठ झाल्याचा परिणाम असा की त्यांना देवांचं भरण पोषण करणारे यज्ञ आवडत नाही. हे रामायणात आपण बघितलंय की विश्वामित्र बालरामाला बोलवण्यासाठी येतो यज्ञ रक्षणासाठी. हे रामायणातही तेच आहे, महाभारतातही तेच आहे आणि भागवतातही तेच आहे. तर बलिष्ठ झालेल्या दैत्यांनी यज्ञ बंद पाडले. यज्ञ बंद पडल्याबरोबर यज्ञातून मिळणारा जो हवीर भाग होता, आहुती होती, जी अग्निमुखानं यज्ञातल्या देवांच्यापर्यंत पोचत होते. इंद्राय स्वाहा इदं नमः असं जे होतं तेही बंद पडलं. म्हणजे दुर्वासांचा शाप, दैत्यांनी बंद पाडलेले यज्ञविधी आणि सतत युद्धासारख्या कटकटी, जे देव आणि दानव यांच्यात युद्ध होतच होते आणि त्या युद्धाच्या कटकटीमुळे सुद्धा देव मारले जातात, त्यांचं सैन्य कमी होतं. बरं, दैत्यांचं सैन्य कमी होत नव्हतं त्याचं कारण त्यांच्याकडं शुक्राचार्यांच्याकडं संजीवनी विद्या होती. ती आणण्यासाठी कच गेला होता, गोष्ट तुम्हाला आठवते. पण कचाचं नशीब असं की देवयानीने त्याला शाप दिला की तू जी माझ्या वडिलांच्याकडनं शुक्राचार्यांच्याकडनं विद्या संजीवनी मिळवलीस पण तिचा तुला उपयोग करता येणार नाही. जे देवांचा प्रतिनिधी जो कच गेला होता त्याने यश मिळवून सुद्धा पदरात अपयश. तर संजीवनी ही देवांचीच राहिली, दैत्यांचीच राहिली. आता याच्यावर उपाय संजीवनी काय करते? मेलेल्याला जिवंत करते. मग समजा देव मेलेच नाही तर संजीवनीची गरज काय? आणि न मरण्यासाठी अमृत मिळवलं पाहिजे. विष्णू पुढे सांगणार आहे की तुम्हा देवांचं कायमचं दुखणं दूर करायला पाहिजे असेल तर अमृत मंथनाशिवाय, समुद्रातून अमृत मिळवल्याशिवाय उपाय नाही. म्हणजे थोड्या वेळाने येणार. आता आमच्या लक्षात आलं की कटकटी, यज्ञ बंद पडणं आणि दुर्वासांचा शाप, त्यामुळे नाही म्हटलं तर जे वैभव होतं ते कमी झालं. आता हे जाणवल्यावर देव प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले, वडील, आणि वडिलांच्या बरोबर त्यांनी विष्णूकडे जायचं ठरवलं की त्राही माम हे भगवान,
क्षीरसागराच्या किनारी आहे. भगवान शेषशाही आहे, त्यांना हाक मारली, ते प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना केली, पण तसे ते काही प्रसन्न होईना. तेव्हा देवानीच विचार केला की आपण यांना प्रसन्न करायला पाहिजे असेल विष्णूला, तर काय केलं पाहिजे. ती जे नवविध भक्ती आहे ना, त्याचा आधार घेऊन शब्द वापरले सुतानं आणि शुकाचार्यांनी की देवांच्या लक्षात ब्रह्मदेवा सकट आलं की विष्णूला प्रकट करायचं असेल तर आपल्याला युक्ती केली पाहिजे. ते म्हणजे भगवंताचं स्तवन केलं पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताच्या कार्याचं मनन केलं पाहिजे, भगवंताच्या अवतार कार्याचं चिंतन केलं पाहिजे. जे मनन, चिंतन, स्तवन, स्मरण हे सगळं नवविध भक्तीच आहेच. हे आपल्याला केलं पाहिजे. आता हे केलं पाहिजे देवांच्या लक्षात आलं, पण भागवतकार म्हणतात त्यांच्या हे लक्षात आलं की काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फुकट काही मिळत नाही, काहीतरी द्यावं लागतं. आणि त्यांच्या लक्षात आलं की बघा सृष्टीचा नियम काय आहे, तर काहीतरी दिल्याशिवाय मिळत नाही. आणि मग भागवतकारांनी तुमच्या माझ्यासाठी कोण काय करतं आणि कुणाला काय मिळतं याची छान यादी दिली. त्यांनी यादी अशी दिली आहे की समजा यज्ञ करताना अलीकडे आपल्याकडे ज्याप्रमाणे काड्याच्या पेट्या आहेत तसं त्या काळात येण्यात नव्हतं, ती कल्पनाच नव्हती. गारगोटीवर गारगोटी घासायची आणि घर्षण करायचं, लाकडावर लाकूड घासायचं, घर्षण करायचं. म्हणून म्हटलंय अग्नी उभा करायचा असेल, मिळवायचा असेल तर काष्ठाचं घर्षण करावं लागतं. गो मातेकडून दूध मिळवायचं असेल तर दोहन करावं लागतं. भूमीच्या पोटामध्ये असणारं अन्न, जे कंद मुळं वगैरे आपण म्हणू, कंद मुळं, किंवा भूमीच्या पोटामध्ये असणारं जल, जे पाणी, हे मिळवायचं असेल तर खनन करावं लागतं. खनन आपल्याला बोरिंग म्हणजे विहीर माहिती आहे, म्हणजे दूध मिळवायला दोहन, अग्नी मिळवायला घर्षण, त्याचप्रमाणे जल मिळवायला खनन. आणखी बघा, उपजीविका जर आपल्या सगळ्यांची चालायला पाहिजे असेल तर विपणन म्हणजे व्यापार. आता हे सांगण्याची गरज आहे भक्तीमध्ये, खरं तर नाही, पण भागवत हा तुमच्या माझ्यासाठी ज्ञानकोश सुद्धा आहे. आणि म्हणून व्यापाराला सुद्धा किंमत आहे. आपल्याकडे जे गुणकर्म विभागाच्या 4 वर्ग सांगितले, त्यात सेवा हा 4था वर्ण सांगितला, ज्ञान आणि बलोपासना आणि 1-2 वर्ण सांगितले, आणि 3रा वर्ण कोणता सांगितला, ज्याला वैश्य असं म्हणतात. त्या वैश्याने व्यापार केला पाहिजेच. व्यापार नसेल लोकांचा उदरनिर्वाह चालणार नाही. हे किती थेट पुढे आले बरं. तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर, शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 राज्याभिषेक केल्यानंतर त्यांची जी राजनीती होती त्याच्याबद्दल 2 पुस्तकं निर्माण झाली. एक राज्य व्यवहार कोश निर्माण झाला आणि एक आज्ञापत्र निर्माण झालं. हे आज्ञापत्र आजही उपलब्ध आहे, मराठी आहे, गद्यात आहे, आणि ते वाचलं तर शिवाजी महाराजांची राजनीती काय होती हे कळतं. तिथल्या 2 गोष्टी लक्षात घेण्यासाठी, त्यामध्ये देशोदेशीचे सावकार म्हणजे साहूकार हे आपल्या राज्यामध्ये आले पाहिजेत असं आज्ञापत्रामध्ये म्हटले. शब्द असा आहे, साहूकार म्हणजे राज्याची शोभा. आता साहूकारचा अर्थ सावकार म्हणजे कर्ज देणारा करू नका, तर रत्न विकणारा, मोती विकणारा,
अन्न धान्य हलवून देणारा तो सगळा व्यापारी, तो साहुकार, तो राज्याची शोभा. आणि जाता जाता शिवाजी महाराजांचं मोठेपण बघा, त्या ठिकाणीच म्हटलंय त्या साहुकारामध्ये टोपीकर इंग्रजांची गणना करू नका. पुढे त्या इंग्रजांनी आपल्याला 150 वर्ष गुलाम केलं हे माहिती आहे, पण हे शिवाजी महाराजांनी हेरलं होतं. त्यांच्या काळामध्ये कोकणामध्ये राजापूर म्हणून गाव आहे, जिथे इंग्रजांची वखार होती. वखार म्हणजे गोडाऊन, माल साठवायचा आणि विकायचा. असं विकता विकता त्यांनी राज्यच घेतलं, आपल्याला माहिती आहे. पण शिवाजी महाराजांचं मोठेपण बघा, त्या आज्ञापत्रात त्याने एक वाक्य लिहिलंय, टोपीकर इंग्रज म्हणजे साहुकार नव्हे. पुढे लिहिलंय, ही जात म्हणजे घेतले स्थळ मेल्यावरही सोडणार नाही. काय शिवाजी महाराज तुम्हाला मला आणखी शिकवायचं सांगा. त्या राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांचा प्रतिनिधी आला होता राजगडावर आणि टोपी काढून नमस्कार करता झाला होता. त्यानं हत्ती बघितले शिवाजींच्या राज्याभिषेकाच्या वेळेला, आणि त्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडला की एवढे मोठे ताकदवान हत्ती एवढ्या मोठ्या गडावर पायऱ्या चढून कसे आले असतील, आणि त्याला लिहून ठेवले. पण मूळ मुद्दा, हाती आलेले स्थळ मेल्यावरही सोडणार. म्हणून त्याने अख्खा देश जिंकला. हे आज्ञापत्रातलं आपल्याला रहस्य कळलं. मुद्दा असा, सावकार चांगला असेल तर तो राज्याची शोभा. म्हणून व्यापार विनिमय हे भागवतात सांगितले, इसवीसन पूर्व भागवतात सांगितलंय. आणि तिथंच 5वं सांगितलं ज्ञानकोश असल्यामुळं की भगवत प्राप्ती जर हवी असेल, म्हणजे बघा खनन दोहन, कसं भगवत प्राप्ती असेल तर स्तवन करावं लागतं. जसं खनन, जसं दोहन, तसं स्तवन करावं लागतं. हे लक्षात घेऊन क्षीर समुद्राच्या काठी आलेल्या ब्रह्मदेवासकट सगळ्या देवांनी भगवंताची स्तुती सुरू केली. ते म्हणायला लागले, हे भगवंता तू आता प्रसन्न हो, याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही. हे स्तोत्र भागवतामध्ये आहे, पण फार मोठं नाही आहे. पुढे काही स्तोत्र मोठी आहे. तर तेवढ्या स्तोत्रानं सुद्धा विष्णू भगवान प्रसन्न झाले. आणि त्यांनी सांगितलं काय दुःख आहे. दुःख सांगितलं, स्वर्गाची शोभाच गेली आहे, देवांना जगणं मुश्किल झालंय. हे ऐकून विष्णू भगवान म्हणाले, दर खेपेला काही ना काही मी अवतार घेऊन तुमचं दुःख दूर करतो, पण या खेपेला मी काही अवतार घेणार नाही. असं म्हणून पुढं अजित अवतार घेतलाच. कारण आई मुलाला म्हणते, आता तुला काही देणार नाही, पण 10 मिनिटांना आईलाच वाटतं काहीतरी द्यायला पाहिजे. विष्णू भगवानच आहे. इथं मात्र तो म्हणाला आहे, तुला काही देणार नाही, उलट तुम्हीच एक महत् कार्य करा आणि तुमचा प्रश्न कायमचा सोडवून टाका. अमृत मिळालं की अजय आणि अमर कायमचा सोडवून टाका. यासाठी समुद्र नावाप्रमाणे रत्नाकर आहे. त्याच्यातून मासे आपल्याला मिळतातच, पण रत्नही मिळतात. द्वारका अशीच रत्न खचित होती. तर त्या रत्नागारामधून समुद्रामधून तुम्ही समुद्र मंथन करून पुन्हा बघा, भारतीयांची भावनाच अशी आहे भागवत आणि गीतेमध्ये सुद्धा, की आम्ही निसर्गाशी भांडण करत नाही. आम्ही निसर्गाला प्रार्थना करतो आणि त्याच्याकडून काहीतरी मिळवतो. आम्ही नदीला धरणही बांधतो, पण ते धरण बांधताना आम्ही त्या नदीची पूजा करतो आणि धरण बांधतो. आम्ही त्याला लोक माता म्हणतो. आणि यालाच इंग्रजीमध्ये सस्टेनेबल म्हणतात, म्हणजे कायम टिकणार. निसर्गाशी भांडण करून तुला काही मिळवलं ना, खरंच लक्षात घ्या, कुठल्या क्षणी धरणीकंप होईल आणि काय घडेल हे सुरू काय फक्त सृष्टीची. आता आपला मान्सून सगळा बिघडलाय, त्याचं कारण सुद्धा आपण निसर्गाशी केलं भांडणच आहे. त्याचं तारखेला बरोबर 7 जून माझ्या बालपणी तुम्हाला आठवतंय,
7 जूनला तारीख चुकेल पण पाऊस येत नाही असं होत नव्हते आपल्या बघण्यात आहे. आणि आज बोलायला लागतो. तर निसर्गाशी भांडण करून चालत नाही, ती प्रवृत्तीच नाही. आपण संघर्षावर विश्वास ठेवत नाही, समन्वयावर आपण सहयोगावर ठेवतो. एकमेका सहाय्य करू अवघेचे धरू सुपंथाचा म्हणतो. आणि निसर्गात आपण देव पाहतो. म्हणून वटपौर्णिमा आहे, नागपंचमी आहे. हे पटेल का कोणाला? नागाची पूजा करणं, झाडा पेडाची पूजा करणं, बैलाची पूजा करणं पोळ्याला. पण निसर्ग आमचा सखा आहे, सहचर आहे, माता आहे. आणि असं असल्यामुळं मंथन करा, नष्ट करा नाही. यात सोपा आहे ना. समजा प्रभू रामचंद्रांनी जसं सेतुबंधनाच्या बोलीत समुद्रात सांगितलं की तुझी पूजा करून तू काय ऐकत नाही आहेस, चला आता असा काही राम बाण टाकतो तर तू कोरड्या ठणठणीत तुझी, म्हणजे आपलं सरळ चालतच जायला हरकत नाही लंकेला. पण लगेच रामाच्या मनात विचार आला की लंकेवर चालत जायचं म्हणून कोरडा ठणठणी समुद्र केल्यानं समुद्रामधल्या किती जलचरांची हानी होईल, ती करायला नको म्हणून रामबाण टाकला नाही आणि सेतू बंधन केलं. तसं मंथन करायचं, समुद्राकडनं मागून घ्यायचं. त्या दह्यातून ताक, लोणी, नवनीत मंथन करून मिळवायचं, हीच मुळी भारतीय प्रवृत्ती आहे. तर तसं मंथन करायचं ठरलं. पण लगेच बघा भगवंतांनी एक सावधगिरीचा इशारा दिला की हे बघा, देवानं सांगितलं आता तुम्ही दानवांच्याकडनं बालाढील म्हणून पराभूत झाला जात, त्या दानवांच्यावरच तुम्हाला विजय मिळवायचा आहे. पण मी तुम्हाला विचित्र गोष्ट सांगणार आहे की समुद्र मंथन करण्यासाठी त्या शत्रूंचीच मदत घ्यायला पाहिजे. किती विचित्र आहे. ज्याला नष्ट करायचं आहे त्यासाठी साधन मिळवायचं आहे, ते त्याच्याच सहकार्याने मिळवायचं. त्याला आपल्या मराठी माणसांचा गनिमी चावा म्हणतात. तो भागवतात सुद्धा आहे. आता शत्रूला उगीच तयार होईल काय तुम्हाला मदत करायला, पण आपण प्रयत्न तरी करायचे. आणि विष्णू भगवानांनी इसवी सन पूर्व विष्णू म्हणजे व्यासाने विष्णूच्या मुखाने सांगितलंय की अरे जरी ते आपले शत्रू असले तरी मोठं कार्य सिद्ध करायचं असेल तर शत्रूचीही मदत घ्यावी लागते. फक्त काय भागवत ज्ञानकोश आहे बघा, पुढे म्हटलंय शत्रूची मदत महत् कार्य होईपर्यंतच घ्यायची आणि महत् कार्य झाल्यानंतर तो आपला शत्रू आहे हे विसरायचं नाही. नाहीतर काय घडतं, सावरकर म्हणतात त्याप्रमाणे सद्गुण विकृती होते. आपल्या देशाचा घात त्या सद्गुण विकृतीनेच केला. आपण भागवत वाचलं पण समजून नाही घेतलं. इथे चक्क शब्द वापरलाय की शत्रूशी कार्य संपल्यानंतर आही नकुलवत वागावे. हे भागवतात. शिवाजी महाराजांनी भागवत नक्की वाचलं. आही नकुलवत, नकुल म्हणजे मुंगूस आणि आही म्हणजे साप. या दोघांच्या मध्ये तसं बघितलं तर मुंगूस त्याची शक्ती जास्त नसते, त्याचे दाते जे फार टणक नसतात आणि सर्प तर विषाचं आगर असतं. पण चपळाईच्या बाबतीमध्ये त्या सर्पापेक्षाही मुंगूस इतकं ताकदवान असतं. तरी छान कविता आहे कुसुमाग्रज यांची, आही नकुल या नावाचीच अप्रतिम कविता. आही नकुल, कवी कुसुमाग्रज. कविता संग्रहाचं नाव विशाखा. असं जर आपण विचार केला तर आही नकुलवत हे शब्द भगवंताचे आहे आणि चक्क श्लोकामध्ये आहे. मी श्लोक तुमच्या पुढे ठेवतो. आरयोहो अपि संधेया. आरीच्या, आरी म्हणजे शत्रू, शत्रूच्या बाबतीत सुद्धा संधी करावा. आता दोन संस्कृत शब्द बघा. संधी शब्द आपल्याला व्याकरणात माहिती आहे, तो नको. संधी म्हणजे तह, करार, एकत्र येणं. आणि त्याची उलट व्याकरणातला शब्द आहे
संधीचा विग्रह करणं, याचा विग्रहाचा अर्थ युद्ध. संधी म्हणजे समझोता, एकत्र येणं, आणि विग्रह म्हणजे युद्ध करणे. किंवा असं म्हणा, संग्रह आणि विग्रह, संधी आणि विग्रह हे शब्द आहेत. अरयो अपि, आरी म्हणजे शत्रू, अरयो अपि संधेया सती कार्यार्थ गौरवे. आपल्याला कार्य अर्थ गौरव करायचा असेल, कार्य अर्थ म्हणजे मोठं कार्य, गौरव मोठं कार्य, ते महत् कार्य करायचं असेल तर आपण काय करावं? अरयोहो अपि संधेया, शत्रू बरोबर सुद्धा संधी करावा. आणि पुढं बघा, जेव्हा ते असुरांच्या पैकी कोण प्रमुख आहे तेव्हा सुद्धा समुद्र मंथन करताना बलिराजाच प्रमुख आहे. आणि पुढे वामनावतार घ्यावा लागला, याला कारण समुद्र मंथनातून अमृत मिळालं नाही हेच कारण आहे. ते बघणार आपण नंतर. पण त्या बलिराजाचा विचार असाच केला, देव मागणी करायला गेल्यावर या म्हणून. आपल्याला कळलं पाहिजे, बलिराजा म्हणतो आता देव आलेत ना, तर संधी कधी करायचा आणि विग्रह कधी करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे, असं बलिराजा म्हणतात. आणि हे तेच म्हणतात, विष्णू भगवान तेच म्हणतात की तुम्ही शत्रूशी सुद्धा संधी करा. पण पुढे काय करा? अर्थस्य पदवी गतैही, तुमचं जे अर्थ, जे आपली अपेक्षा म्हणजे कार्य, पदवी गतैही पूर्ण झाल्यानंतर, महत् कार्य सिद्धीस गेल्यानंतर काय करावं? आही मूषकवत वर्तेत, कसं वागावं? आही मूषक, मुदीर्घ श षटकोनातला, आही मूषकवत, वत म्हणजे सारखं, आही म्हणजे नाक, मूषक म्हणजे मुंगूस, त्यांच्यासारखं वर्तावं. कधी? कार्यार्थ पदवीम गतैही, काम संपलं की तू शत्रू, तो माझा काय, हे कळलं पाहिजे. नाही तर बावळटपणा केला तर साम्राज्य उभी राहत नाही. अधिक बोलायला नको. सद्गुण विकृती केली तर साम्राज्य उभं राहत नाही. सद्गुण सद्गुण, पण विकृती नको, प्रकृती पाहिजे, संस्कृती पाहिजे. हे विष्णू भगवान इसवी सन पूर्व 1000 आपल्याला सांगतात. ठीक. मग विष्णू भगवंताचं म्हणणं ऐकलं आणि आता महत् कार्याला सिद्ध व्हायचं. चला, कोण शत्रू बरं? असुर म्हणजे राक्षस. त्यांच्याकडे शिष्टाई करायला देवांच्यापैकी कोणतरी प्रतिनिधी गेला आणि त्यांनी त्यावेळेचा बलिराजा जो होता त्याला विनंती केली. आता बलिराजाचा इतिहास सांगितलाय. हा प्रल्हादाचा नातू, विरोचन नावाचा राजा, प्रल्हादाचा मुलगा, त्याचा मुलगा म्हणजे प्रल्हाद, विरोचन, बलिराजा. बलिराजा सुद्धा, एक लक्षात घ्यायचं, बलिराजा सुद्धा अत्यंत शूर आहे, अत्यंत पराक्रमी आहे, चांगला आहे. विष्णू भगवंताबद्दल त्याच्या मनामध्ये क्रोध आहे, पण द्वेष नाही आहे. फरक लक्षात घ्या. क्रोध आहे पण द्वेष नाही आहे. म्हणून तर नंतर विष्णूंनी सगळं सोडून त्याला पाताळात पाठवल्यानंतर, वेगळे राज्य दिल्यानंतर, त्याला शिक्षा केल्यानंतर देवाचंच मन खायला लागलं आणि त्याच्या द्वारावर द्वारपाल म्हणून विष्णू भगवान उभा राहिला. आणि काय म्हणाला माहिती आहे? पुढचं सांगतो. तो म्हणाला, तुझ्या आजोबांना प्रल्हादाला आठवण केल्यानंतर मी भेटेल, पण तुला मात्र रोज सकाळीच भेटेल. तुझी इच्छा असो नाही तर नसो, म्हणून मी द्वारपाल होतो. थोडी गंमत आहे. म्हणजे न मागे तयाची रमा होय दासी, मागायचंच कारण नाही, दरवाजात द्वारपाल म्हणून विष्णू उभा आहे, असं पुढे येणार आहे. थोडी गंमत म्हणून. पण असा बलिराजा होता आणि त्याच्या पुढे प्रस्ताव आला, शत्रूकडनं आला, देवांच्याकडनं आला.
तेव्हा बळीराजाने विचार केला, आपल्याला कळलं पाहिजे की संधी कधी करायचा तह आणि कधी विग्रह म्हणजे युद्ध करायचं. पण भागवतकार जे पुढे शिवाजी महाराजांनी केलं ती आपली परंपरा आहे अष्टप्रधानांची. आपल्याकडं लोकशाही इंग्रजांनी दिलेली नाही, हे पक्क लक्षात आपण घेतलं पाहिजे. आता सांगतो, गौतम बुद्ध इसवी सन पूर्व ऐतिहासिक पुरुष, त्यांचं कुळ शाक्य कुळ आणि शाक्य कुळ इसवी सन पूर्व 500-600 या कालखंडामध्ये गणराज्य होतं. आपल्या भारतात इसवी सन पूर्व 600च्या दरम्यान राज्य पद्धतीच्या 3 पद्धती होत्या. एक राजसत्ताक, श्रेष्ठ जनसत्ताक आणि प्रजा जनसत्ताक. राजसत्ताक म्हणजे राजा, उदाहरणार्थ चंद्रगुप्त, सम्राट अशोक, धनानंद, महानंद राजा. श्रेष्ठ जनसत्ताक म्हणजे लोकांनीच काही निवडून दिलेली बुद्धिमान, कर्तृत्ववान अशी माणसं, गावामध्ये जसे पंच असतात तसेच निवडून दिलेले लोक, वंश परंपरेने नव्हे निवडून दिलेले, त्या श्रेष्ठ जनांची राज्य पद्धती होती. त्याला श्रेष्ठ जनसत्ताक म्हणतात. आणि असे श्रेष्ठ जन सुद्धा नको, ज्या ठिकाणी प्रजेचाच विचार असेल, दर 3 महिन्यांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा केला जाईल, त्याला म्हणतात गणराज्य. ती गणराज्य शाक्य गौतम बुद्ध ज्या जन्मले त्यामध्ये होतं. असं किमान 3 गणराज्य गौतम बुद्धांच्या काळामध्ये आपल्या भारतात होती. आता गणराज्य हा शब्द, आणि आपण 26 जानेवारीला काय शब्द वापरतो बघा, प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन. आणि एवढं म्हणून सुद्धा पुन्हा आपण जर म्हणत असू की ज्यांनी लिहून ठेवलेलं नाही पण घटना चालवतात ते इंग्लंड, आणि कुठं 300-400 वर्ष झाली ती अमेरिका. अमेरिकेचा इतिहास तेवढा मोठा आहे, किती शतकांचा आहे, 300-400. आपला इतिहास किती मोठा आहे, 10,000. इंग्लंडचा इतिहास त्याचा काय मोठा आहे, युरोपचा इतिहास काय मोठा आहे. पण घडतं काय, एकदा पारतंत्र्य आलं की आपलं जे काय असेल ना ते सगळं वाईट वाटतं. त्याला एक छान शब्द आहे, परधार्जिणी वृत्ती. परधार्जिणी वृत्ती म्हणजे आपल्या घरातल्या मुलाचं कौतुक नाही, आईच्या पलीकडे राहणाऱ्या कुठल्या तरी मुलाचं कौतुक. परधार्जिणी वृत्ती हीच सद्गुण विकृती आहे, हे लक्षात ठेवा. अहंकार नको, अरे पण स्वाभिमान तोही नको, नाही चालणार. तर असा विचार जर आपण केला तर निश्चितपणे लक्षामध्ये येतं की अष्टप्रधान पद्धती जी शिवाजी महाराजांची होती ती आपली भागवतातली पद्धत आहे. कारण बळीराजानं, अगदी अष्टप्रधान शब्द नाही आहे, कारण अष्टप्रधान शब्द आर्य चाणक्य म्हणजे भागवताच्या नंतर मौर्य कुळाचा रक्षण करता त्याच्या अर्थशास्त्रात. भागवत त्याच्या आधीच आहे, त्या शब्दशः नाही आहे. पण मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो. तर किमान 4 प्रधानांना विचारलंय, अष्ट नसतील, 4 प्रधानांना विचारलंय की युद्ध करायचं का समेट करायचं. अमृत मंथनाला परवानगी द्यायची का नाही, तुमचं आमचं जमत नाही सांगून टाकायचं. कोण कोण बरं, आणि ही नावं कायम आहेत बघा. पौलोम, कालकेय, शंभरासूर, आणि हे नाव सतत येतं अरिष्टनेमी. अरिष्ट म्हणजे संकटच. भागवतात नावं बदलत नाही, म्हणजे काहीतरी त्याला आधार असला पाहिजे. आता यांनी मी सांगितलं की जो प्रस्ताव आलाय ना तो चांगला आहे, चला समुद्र मंथन करूया. मग दोघं एकत्र आले.
त्या समुद्राच्या काठी आले. आता हा समुद्र कुठला? क्षीरसागर नव्हे, हा महासागर आहे. कुठला महासागर? 7 महासागर आहे आत्ता. त्यावेळी कुठले होते कुणास ठाऊक, पण कोणता तरी एक महासागर होता. क्षीर समुद्र हा दुधाचा आहे, तो विष्णूचा आहे, पण महासागर कुठला तरी होता, त्याच्या काठी आले. आता महासागरामध्ये बंधन करायचं म्हणजे पहिली गोष्ट रवी पाहिजे. मग रवी कुठली? ठरलेलं मंदर पर्वत किंवा मराठीमध्ये मंदार पर्वत. तो उपटून आणायचा ठरला तेव्हा दानव म्हणाले देवांना, काही बोलले नाही, नुसतं देवांच्याकडे बघितलं, तुम्ही काय तो मंदार पर्वत उपटून आणताय, कुठे तर होता तो, आम्ही आणतो. मग सगळे दानव देवांना काही जमणार नाही म्हणून कंबर कसून त्या मंदार पर्वताकडे गेले आणि मंदार पर्वत हलवायचा त्यांनी प्रयत्न केला. उपटायचा राहिला बाजूला, कारण तो समुद्र काठी आणायला पाहिजे ना. पण जेव्हा त्यांनी हलवायचा प्रयत्न केला मंदार पर्वत, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तो हलत पण नाही आहे. तेव्हा माना खाली घालून देवांसमोरून उभे आहे. देवांच्या प्रमुख विष्णूनं ते काम आपल्यावरही घेतलं नाही, देवानेही सांगितलं नाही. त्यांनी फक्त आपल्या सेवकाला म्हणजे गरुडाला सांगितलं, दाखवून दिलं, तुम्ही स्वतः गेला, आमचा सेवक जातो. तर गरुड गेला आणि गरुडानं तो पर्वत चोचीनं उचलला, पाठीवर घेतला, उडत उडत आला, समुद्र किनारी ठेवला, विष्णूला वंदन केलं आणि काहीही न बोलता निघून गेला. हे फार महत्वाचं. न सांगता सेवकाला कळलं पाहिजे आणि काम संपल्यानंतर सेवकाला तिथं रेंगाळून उठून गेला. आता अधिक मी बोलत नाही, भागवत ज्ञानकोश आहे की आपण कसं वागायला पाहिजे तुमच्या लक्षात येईल. पण ह्यासाठी संस्कृत श्लोकच सांगतो. अवरोप्य गिरीं स्कंधात, गरुडानं आपल्या खांद्यावर अवरोप्य तो पर्वत ठेवला. गरुडाचं नाव काय? सुपर्णः. सगळे नाव सुपर्णः पतताम वराह. हे देवान आपला पक्ष्यांचा राजा, त्या सुपर्णानं तो पर्वत चौचीने उचलून आपल्या खांद्यावर ठेवला. ययौ जलांत उत्सृज्य, आणि येऊन जलांत समुद्र किनाऱ्यावर उत्सृज्य उचलून ठेवला. आणि हरिणा स विसर्जिता, आणि हरीला नमस्कार करून विसर्जन पावला, म्हणजे निघून गेला. थोडक्यात एक काम झालं, रवी मिळाली. पण आता रवी मिळाल्यावर दोरी पाहिजे ना, आपल्याला अनुभव तोच आहे. आता दोरी कुणाकडनं आणायची? आपल्याला काही नागांची नावं ठरली आहेत, ते राजे आहेत, शेष, पण तो विष्णूकडे. आणखीन एक उरतो तक्षक, त्याला काही बोलवलेलं दिसत नाही आहे. आणि आता बोलवायचं ठरलं वासुकी. आता वासुकीकडे गेले, पण भागवत ज्ञानकोश कसं बघा, देवांनी वासुकीला विनंती केली की विष्णू भगवाननी सांगितलंय की असं असं समुद्र मंथनाचं महत् कार्य करायचं आहे, तर तू मदत कर आम्हाला. तू त्या मंदार पर्वतासारख्या मोठ्या पर्वताला गोल दोरीचं काम कर. आता ज्ञानकोश बघा, वासुकी म्हणाला, भले विष्णूनं सांगितलेलं असेल, पण मला काय मिळणार ते सांगा, तर मी मदत करतो. मग ठरलं, वासुकीला सांगितलं गेलं की अरे समुद्र मंथनातून जे अमृत प्राप्ती होईल त्यासाठी तर मंथन आहे ना, त्यातला काही वाटा तुला देऊ. संबंध भागवतात पुढे वाटा दिलं काही मला दिसलेलं नाहीये, पण कबूल तरी केलं की वाटा देऊ. मग वासुकी तयार झाला. मग मेरू पर्वत वासुकीचं चालवती वेळ गर्जना करीत महत् कार्य सुरू झालं. आता वासुकी पडला नाग, त्याच्या तोंडामध्ये दाताच्या खाली ती विषाची पेटी असणारच. त्याचा वेढा घातला आणि घुसळण सुरू करताना इकडून इकडे ओढायला सुरुवात केली. मग अशी ते लक्षात घ्यायची, खाली खाली जायला लागला तेव्हा त्या कासव थोड्या वेळाने सांगितलं
पण असं मिश्रण सुरू करायला म्हणजे सुरुवातच करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा विष्णू भगवान म्हणाले आपण सुरुवात करूया. म्हणून वासुकीच्या तोंडाजवळ ते आले. ते आले म्हणताना विष्णू बरोबर देव पण आले आणि तोंडाला धरून ओढायला सुरुवात केली. गोल वळसा घातलाय, शेपटी उरली, असुरांनी ओढली पाहिजे, असुरांनी शेपटी हातामध्ये धरली आणि मंथन सुरू झालं. भागवत काय गंमत सांगतात, पण एकदम असुरांच्या डोक्यामध्ये विचार आला तर वरून जरी चित्र बघितलं तर काय दिसेल, ती क्षुद्र जी शेपटी आहे ती आमच्या हातामध्ये दिली आहे आणि इतकं छान तोंड विष्णू भगवानाने पकडलं. आणि खरंच भागवतकार म्हणतात सगळे असुर म्हणायला लागले अहो आम्ही ज्ञानवंत तर आहोतच, पण आम्ही बलवंत आहोत, आम्ही सामर्थ्यवंत आहोत. आणि असं असताना आम्हाला मंथनाच्या कार्यामध्ये क्षुद्र शेपटी धरायला लावतात. छे आम्ही शेपटी काय धरणार नाही म्हणून सगळे तोंडाच्या बाजूला. आणि विष्णूला म्हणायला लागले आम्ही तोंड धरतो, तुम्ही शेपटी धरा. विष्णू भगवान आपले गोपाल कृष्णच म्हणे बरं शेपटीकडे जातो. सगळे शेपटीकडे गेले आणि तोंडाला धरून सुरुवात केल्याबरोबर थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आलं की चुकलं आपलं. ते तोंडाला धरून आपण सुरू केल्याबरोबर तो वासुकी आहे त्याच्या तोंडातून विष बाहेर पडतच होतं. अमृत नंतर ते परवा मिळायचे, आज काय, आज विष पडत होतं. आणि वर्णन केलंय असुरांची पहिली फळी, असुरांची पहिली फळी अमृत राहिलं बाजूला, तर आपल्या वासुकीच्या विषानं कारज झाली. पण गंमत बघा, भागवतकार सांगतात ती पहिली फळी कारज झाली तरी सुद्धा दैत्यांना काही फारसं वाटलं नाही. हे जेव्हा मी वाचत होतो आणि आता तुम्हाला सांगतोय एक दुर्दैवी घटना तुमच्या लक्षातून देतो जेव्हा माझ्या मनावर कोरली गेली आहे बालपणी. ते म्हणजे 1962 साल दिवाळीचे दिवस होते. पंचशिलाची भाषा आपण करत होतो पण ती फसली. हिंदीची भाई भाई असं पण फार मोठ्या आवाजात म्हटलं पण ते संपलं. चीन लाल खंजीर तंत्रज्ञ हिमालयावर उगारला, कैलास धोक्यात आला आणि पांढऱ्या शुभ्र बर्फावर भारतीयांचं रक्त सांडलं. त्यावेळी जे दाखवलं जात होतं, सांगितलं जात होतं त्याच्यामुळे भाष्य करत नाही, पण मी एवढंच तुम्हाला का सांगतोय तुमच्या लक्षात येईल. चीन पाशी मनुष्यबळ भरपूर, आपल्यापाशी नाही. आपण तर असे दुर्दैवी इतिहास सांगतो तुम्हाला की त्यावेळी तिथं उंचीवर लढणारे आपले जे सैनिक होते त्यांना थंडीमध्ये घालायला जे आवश्यक थंडीला प्रतिरोधक कपडे असतात ते नव्हते आणि बूटही नव्हते. आणि त्यावेळी आपले संरक्षण मंत्री होते कृष्ण मेनन. आणि त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर आहे की आपली माणसं झुंजत असताना मनुष्यबळ प्रचंड असणारं चीनचं सैन्य फक्त चालत आपल्यावर येत होतं आणि मुंग्यांच्या राशी प्रमाणात इतकं प्रचंड होतं की ते चालत चालत जरी आले असते तरी आपल्याला ओलांडून पलीकडे गेले असते. आता याच्या पुढे मागं मी काही बोलत नाही, तुम्ही समजून घ्या. मला आठवण का होती आहे, दैत्यानं वाटलं की गेले थोडे, काही बिघडत नाही. अमृत मंथन, समुद्र मंथन पुढं चालतच राहिलं तेव्हा नाही म्हटलं तरी मगाचा मुद्दा ती रवी जी होती ते डळमळायला लागली. साहजिकच मंथन होईना. मग मगाचा मुद्दा अजित राजा, कासव, विष्णू भगवान, द्वीप, बेट, आधार मिळाला आणि समुद्र मंथन व्यवस्थित पुढं व्हायला लागलं. समुद्राने एक अट घातली होती ती अत्यंत महत्वाची होती की माझ्या मंथनातून जे जे काही बाहेर पडेल ते सगळं स्वीकारलं पाहिजे.
त्यामुळे अमृत फार उशीर आलंय, विष आधी आलंय. पहिल्यांदाच संस्कृत म्हण आहे ना, प्रथम ग्रासे मत्स्यिका पाहता. मी जेवायला बसलो, पंचपक्वान्न आहे, पहिला घास घेतला आणि दिसलं की त्याच्यात माशी पडली. तशा प्रकारे समुद्र मंथन करायला गेले आणि सुरुवातीलाच विष आलं आणि तोच होती की जे काही माझ्यामध्ये असेल ते सगळं स्वीकारलं पाहिजे. आणि खरोखर दुर्दैव असं की पहिल्याच वेळेला त्याच्यामध्ये बाहेर आलं ते विष. आता ते विष कोणत्या नावाचं बरं? तर आपल्याला कालकूट नावाचं विष माहिती आहे, पण या विषाचं नाव वेगळं आहे, हालाहल असं आहे. आणि ते नाव बघा, इसवी सन पूर्व भागवतात आलेलं आत्ता सुद्धा आपण आरतीमध्ये जपून ठेवलंय. आपण शंकराची जी आरती करतो त्यात आपण म्हणतो, देवी दैती सागर, किती परंपरा आहे. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल सापडले. पुढे आपण म्हणतो, ते तुवा, शंकराला म्हणतो, ते तुवा सुरपणी प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. सगळी गोष्ट तुमच्या लक्षात आली. फक्त तिथं सुरपणी न म्हणता असुरपणी म्हटलं तरी चुकत नाही. त्याचं कारण आसू शब्दाचा अर्थ शक्ती आहे. र म्हणजे धारण करणारा, राईट, तर शक्ती धारण करणारा तो असुर. त्याचा दानव होतो, त्याचं रूप बदलतं, तामस आंधळा झाला की वगैरे आठवून ठेवा. पण नीलकंठ हलाहल परंपरेने जपून ठेवलेल्या गोष्टी. आता अशा प्रकारचं विष आलं, शंकरांनी स्वीकारलं, पण उगीच नाही स्वीकारलं. विष बाहेर आल्यानंतर दानव म्हणाले, आमचा काही संबंध नाही, संबंध देवांचा. आता करणार काय? मदत तरी घेतली आहे ना. मग देवाने विचार केला की आता कोणाकडे जायचं? ब्रह्मदेव काय उपयोगी नाही, विष्णू तर कासव झालाय, आता उरला एकच देवांचा देव आणि महादेव. पण त्याची योग्यता कशी बरं? तो काय वाटेल ते करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की वाटेल ते करणारा देव इतका अल्पसंतुष्ट आहे की कोणी थोडी भक्ती केली की भोळा शंकर एकदम प्रसन्न होतो. विष्णूपाशी थोडे डावपेच आहे, ब्रह्मदेवापाशी ज्ञान आहे. आमचा भोळा शंकर नावाप्रमाणेच भोळा आहे. आणि म्हणून त्याची स्तुती सुरू केली आणि त्याला विनंती केली की तू ये आणि आमचं रक्षण कर. आता मी तुम्हाला सांगितलं की भोळा आहे, म्हणजे मग भोळ्या शंकराचं स्तोत्र भागवतकाराने थोडक्यात त्याला काय हरकत नाही. पण गंमत बघा, मगाचं विष्णूचं स्तोत्र मोठं लिहायचं असताना छोटं आहे आणि आता इथं छोटं असताना मोठं आहे. याचं कारण भागवतकारांना कथा सांगता सांगता अशी काही स्तोत्र त्या ठिकाणी निर्माण करायची आहे की जी स्तोत्र आजही तुम्ही वाचावीत, त्यातली भव्य रूपक लक्षामध्ये घ्यावीत काव्य म्हणून. आणि त्या रूपकाने आजही आपण त्या शिवशंकराची शब्द पूजा बांधावी. तुम्ही जर भागवत घरामध्ये असेल, अष्टमस्कंद त्यातला अध्याय बघा समुद्र मंथनाचा, आणि त्याच्यामध्ये त्यांची केलेली स्तुती आपण बघूया. पण ही स्तुती मी फक्त थोडक्यात त्यात 5-10 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी भागवतावर गीतेचा जो परिणाम आहे असं म्हणतो, त्यासाठी एक श्लोक सांगणार. देवांचा देव, महादेव, भूतेश्वर, जे भूतचे सगळे अर्थ, जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, आणि स्मशानातली भूत सुद्धा. शंकराला स्मशान वर्जन नाही. आपल्याला कटू वाटेल, पण खरं आहे की तो जे भस्म लावतो ते चित्ता भस्मही असू शकतं नव्हे, असतं. असा तो आहे देव. त्याचं नाव शंकर आहे. जरा त्या स्तोत्राकडे जायच्या पूर्वी तुम्हाला सांगतो, शंकर शब्दात सगळ्यात शवर अनुस्वार शम हे संस्कृतमध्ये एक विशिष्ट रूप आहे.
आणि त्या एका अक्षराचा अर्थ कल्याण असा आहे, मंगल असा आहे. आणि पुढे कर जोडलं की शंकर म्हणजे फक्त कल्याण करणार, स्मशानातून मंदिर देणारा, मरणातून जीवन देणारा, स्वतः विष पिऊन तुम्हाला अमृत देणार. म्हणून जुन्या कालखंडात अलीकडे सुद्धा कुशल मंगल क्षेम कुशल असं आपण लिहितो ना. संस्कृतमध्ये पंडित जुन्या काळात आणि आजच्या काळामध्ये सुद्धा सगळं संस्कृतमध्ये पत्र लिहिल्यानंतर फक्त 3 शब्द लिहायचे, इति शम, एवढंच लिहायचं. इति शम, इति म्हणजे याच्या पुढं, शम म्हणजे कल्याण असो. ते इति म्हणजे सगळं बोलून झालं, आता कल्याण असो. इति श्री, इति श्री म्हणजे इति आणि श्री आहे. इति शम, तर शंकर शम हे विलक्षण अर्थ. तो इतका अमंगलाला मंगल करणारा देवच नाही. त्याची आणखीन एक पुरावा सांगतो. त्याच्या पोटी जन्मास आला कार्तिकेय हाही योद्धा आहे, आणि दुसरा पुत्र जो गणपती आहे तो विघ्न हरता आहे. विघ्नाला घाबरत नाही, विघ्न हरता. शंकर स्मशानात राहतो. आता त्याची स्तुती करताना त्याला भूतेश्वर म्हटलं, बरोबर आहे, पण गीतेचा परिणाम बघा, त्याला भूत भावन असं म्हणतो. आपण गीता जर नीट बघितली तर त्यात भूत भावन शब्द येतोच. देव देव महादेव भूतात्मन भूत भावन पाही नहा शरण पन्नास त्रैलोक्य दहनात विषात. हे देव देव महादेव भूतेश्वर भूत भावन. भूत भावनचा अर्थ भूतांचा भाव म्हणजे आत्मा असणारा, आणि भूत भावन मध्ये भाव शब्दाचा अर्थ भू भव होणे म्हणजे भूत निर्माण करणारा. भूत निर्माण करता, भूताचा आत्मा, आणि जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत भूत भावन भूतेश्वर महादेव. नावच बघा महादेव. आणि कुणाला महादेव म्हणतो का आपण? देवांचा देव तो महादेव. आणि गंमत बघा, सामान्यपणे शंकराची देवळं गावाच्या बाहेर डोंगरावर असतात. त्याला 20 लोकांच्या राहायला आवडच नाही. एक स्मशान तरी, नाही तर डोंगर तरी, नाही तर गुहेत तरी. शंकराचं म्हणजे विलक्षण आहे सामर्थ्य. शंकराचं मंदिर त्याला आपण घालतो, ती प्रदक्षिणा, ती अर्धवट का घालतो, हे सगळं आपल्याकडे शास्त्र आहे. ते आपण त्याच्याबद्दल बोलू. पण मोठी ताकद त्या शंकरामध्ये आहे. मुद्दा इतकाच की त्याची प्रार्थना केली, आणि प्रार्थना करताना काय भव्य रूपक केले. असं भव्य रूपक आहे, ऐका नुसतं थांबूया. मुळात संस्कृत श्लोकात आहे, धर्मश्लोकरा पुरा करूया. देव देव महादेव भूतात्मन भूत भावन पाही नहा. नहा म्हणजे आमचं, पाही यातला पा हा धातू आहे, रक्षण कर. पाही नहा शरण पन्नास, शरणागतांना अभय देणारा. पाही नहा आमचं रक्षण कर. कशापासून? त्रैलोक्य दहनात विषात. हे जे हलाहल नावाचं विष निर्माण झालंय, अरे त्रैलोक्याला जाळू शकेल, ते तूच पिऊ शकतोस, आणि म्हणून ते तू पी. आता गंमत आहे, त्याला सांगायचं विष पी, पण भक्त भगवंताला काही सांगू शकतो, तर ते तू पी. आणि यासाठी भव्य रूपक बघा. अग्नी हे तुझं मुख आहे, भूमी चरण कमळ आहे, दिशा हे तुझे कर्ण आहे, वरुण ही तुझी जीभ म्हणजे रसनेंद्रिय आहे, आकाश ही तुझी नाभी आहे, जी केवढ्या विराट झाला. आकाश ही तुझी नाभी आहे, वायू तुझा श्वास आहे, सूर्यचंद्र तुझे 2 नेत्र आहेत. आणि तिथं ते फरक केला आहे, सूर्य नेत्र आहे आणि चंद्र म्हणजे तुझं मन आहे. चंद्र जरा सौम्य शीतल असतो, भावना, म्हणून तुझं मन आहे. स्वर्ग तुझं शीर आहे, मस्तक. सप्त समुद्र तुझं उदर आहे. पर्वत ही रोमावली आहे, जे अंगावरचे केस. गायत्री छंद वेदापासून आहे.
गायत्री छंद तुझी शक्ती आहे. आणि वेद आणि भागवतकार सांगतायत वेदत्रय म्हणजे तुझं हृदय आहे. पुन्हा गीतेचा प्रभाव बघा. आज आपण 4 वेद मानतो. गीतेत 3च वेद आहेत. अथर्ववेद गीतेत नाही आणि भागवतातही नाही. आपण गीताधारी भागवत बघतोय त्याचा धागा. वेदत्रय ते 3च आहे. आणि असा तू असल्यामुळे पुढे म्हटलंय तू स्वयंप्रकाश आहेस, तू परमार्थाचं तत्व आहेस, तू त्रिगुणातीत आहेस. म्हणजे पुन्हा गीता, तू त्रिगुणातीत आहेस, तू परमज्योती आहेस. आठवण करून दिली आहे तू मदनाला जाळलं होतंस. आणि असा तू देवांचा देव असल्यामुळं पाहित नहा आमचं रक्षण कर त्रैलोक्यात विषात, त्रैलोक्य जाणाऱ्या विषापासून. अमृत मंथनाच्या कथेच्या मध्यावर आपण आलोय. कारण 9 रत्न त्यांनी सांगितली भागवतात. आपण 14 रत्न मानतो. त्यातल्या पहिल्या रत्नापाशीच आलोय. म्हणजे एका अर्थाने 14 रत्न ओळी नाहीत ते, पण समुद्र मंथनाच्या कथेच्या मध्यावर आपण आलोय असं मानता येईल. थांबूया बाकीचं नंतर. त्यानंतर सामुदायिक अर्थ.